संकटातून सुटका व्हावी म्हणून आपण पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावतो. पुण्यातील बुधवार पेठेतून एक बांगलादेशी तरुणी मदतीसाठी पोलिसांकडे आली. आता आपली कुंटणखान्यातून कायमची सुटका झाली अशी तिची आशा होती. मात्र ज्या महिला पोलिसांकडून तिने मदतीची अपेक्षा ठेवली त्याच महिला पोलिसांनी तिला पुन्हा एकदा कुंटणखान्यात ढकलल्याचा धक्कादायक आरोप आहे. नेमकं काय घडलं? त्या तरुणीची सुटका झाली का? आणि खाकी वर्दीतील या महिला पोलिसावर कारवाई झाली का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या विशेष अहवालातून. पुण्यातील बुधवार पेठ अनेक तरुणींसाठी नरक ठरलेली वेश्या व्यवसायाची दलदल. त्यातच अडकली होती मूळची बांगलादेशची ही तरुणी. एक दिवस तिने धाडस दाखवलं, कुंटणखान्यातून पळ काढला आणि शुक्रवार पेठ पोलीस चौकी गाठली. तिथे तिला महिला पोलीस हवालदार मनीषा पुकळे भेटल्या. आता मदत मिळेल या आशेने तिने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र मदतीऐवजी तिचा विश्वासघात झाला. आरोप आहे की पोलीस हवालदार मनीषा पुकळे यांनी त्या तरुणीला पुन्हा कुंटणखान्याच्या मालकीणीच्या स्वाधीन केलं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. दरम्यान या भागातील काही महिलांनीही आपली बाजू मांडली. काही जण बनावट कागदपत्रे करून येथे राहतात. पोलिसांनी चौकशी केली तर आम्ही सहकार्य करतो. आम्ही भारतीय आहोत. आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. आमचा धंदा बंद झाला आहे. रोजीरोटीवर परिणाम झाला आहे. ग्राहक भीतीपोटी येत नाहीत असं त्यांनी सांगितलं. काहींनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थनही केलं. मात्र प्रश्न कायम आहे. मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतलेल्या एका तरुणीला पुन्हा संकटात ढकललं गेलं तर अशा किती तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल?